गुड मॉर्निंग. टुडे इज गोइंग टू बी अ ग्रेट डे. हा कपावरचा मेसेज वाचून नंतरच चहा प्यायला घेतला. म्हटलं आता वाचला एवढा छान मेसेज तर दिवसही आपला असा छान जाईल. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून मस्त असा चहाचा आनंद घेतला आणि त्याच आनंदात पटापट स्वयंपाक पण आवरला. नंतर चपात्यांचं भांडं असं खाली ठेवायला गेले तोपर्यंत खळखळ असा आवाज आला आणि पटकन ही काचेचं झाकण खाली पडून फुटलं. काच वापरायला कितीही छान दिसत असली तरी ते वापरताना तितकीच काळजी घ्यावी लागते. मग त्या भांड्यावर एक्स्ट्राचं झाकण ठेवून दिलं. संध्याकाळी मी बनवलं होतं तडक्यावालं दही. तुम्ही कधी बनवून खाल्लं आहे का नाही मला माहीत नाही, पण मला हे खूप आवडतं. तुम्ही नसेल बनवलं तर नक्कीच बनवून बघा. सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं तेल आणि तेलामध्ये थोडंसं तूप घेऊन जिरी मोहरी टाकायची. जिरी मोहरी तर तळली की त्यामध्ये आपण थोडासा कापलेला लसूण आणि त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि हे छान परतून झालं की आपण त्यात कांदा टाकणार आहोत. कांदा पण एकदम छान परतून घ्यायचा. त्यामध्ये हळद, लाल तिखट हे सगळं तडका तयार होईपर्यंत दुसरीकडे आपण एका भांड्यात दही थोडंसं फेटून घ्यायचं. तडका तयार होईपर्यंत आपलं दही पण फेटून होतं. इथं माझं तडका पण तयार करणं चालू आहे. ऑलमोस्ट सगळं झालं आहे, एकदम व्यवस्थित परतलं आहे. तर मी जे फेटून घेतलं आहे त्या दह्यामध्ये मी हे तडका बनवला आहे तो त्यामध्ये ॲड करणार आहे. त्याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त एकदम मिक्स करून खाऊन घ्यायचं. मला तर हे तडक्यावालं दही खूप आवडतं. तुम्ही कधी बनवलं नसेल तर नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब